नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भाऊ ओंकार डिझाइन. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे भाऊ. ओके, तुम्हाला थंबनेलला व स्क्रीनला दिसत असेल आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला झालेला आहे, तुम्हाला समजलं असेल. चला सुरू करूया आजच्या टॉपिकला. आजचा टॉपिक असणार आहे भाऊ, तुम्हाला दिसत असेल कडक लग्नपत्रिका एडिटिंग केलेली आपण पिक्सल लॅबमध्ये. फुल टू एडिटेबल PLP फाईल, फुल कडकमध्ये पूर्ण फॉन्टसह तुम्हाला मी सर्व एडिटेबल, सर्व मटेरियल पूर्ण एडिटेबल मी तुम्हाला काय केले, आपले जे काही असणारे PLP फाईल सर्व तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेले आहे. टोटली डिझाइन आपण काय केलेली आहे, PLP फाईलवरती बनवलेली आहे. ओके, चला चालू करूया आता आपल्या टोटल बनवून व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड कुठे असू शकतो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला आपल्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये काय भेटणार आहे, PLPची लिंक भेटून जाईल, ती डाउनलोड करून घ्यायची आणि सिंपल ॲड करायची. ॲड करण्यासाठी पाहून तुम्हाला पासवर्ड लागेल, पासवर्ड व्हिडिओमध्ये भेटून जातील. साईज बघू शकता काय केली आपण, साईज कस्टममध्ये साईज ठेवलेली आहे. विड्थ असणारे 3000 पिक्सल, फुल एकदम कडकमध्ये पाहून एकदम नातखुला. ओके, एकदम HD क्वालिटीमध्ये डिझाईन आहे भाऊ. 4Kच्या लेवलला डिझाईन आपण क्रिएट केलेली आहे पिक्सल लॅबमध्ये. ओके, कोणतेही बाहेरची गरज नाही घेता भाऊ आपण काय केले आहे, एडिटेबल डिझाईन पत्रिका बॅनर डिझाईन केलेली आहे. ओके, हाईट बघू शकता 4000 आणि वेट ठेवली आपण 3000 पिक्सल. तर ही काय असणार आहे, जी काही PLP असणार आहे भाऊ. ओके, त्याची ही साईज असणार आहे, लक्षात ठेवा लग्नपत्रिकेची. तुम्ही याच्यामध्ये कोणती पण तुम्हाला ऑर्डर आली तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता. ओके, इथे बघू शकता एक बॅकग्राऊंड आपण घेतलेला आहे. बॅकग्राऊंडला तुम्हाला कलर दिसत असेल, थोडा मोरपिसी कलर आहे तुम्हाला दिसतंय, एकदम लाईटमध्ये आपण घेतलेलं आहे. ओके, त्यानंतर हे बॅकग्राऊंड तुम्हाला दिसेल, ह्याची मी ऑपोजिट आता ना तुम्हाला ऑन करून दाखवतो. ओके, ह्याची बघू शकता ऑपोजिट 24 ठेवलेली आहे. ह्याची ऑपोजिट तुम्ही बघू शकता, हे काय सिंपल एक बॅकग्राऊंड आहे. आपल्याला नॉर्मली बॅकग्राऊंड कुठेही भेटलेलं आहे भाऊ. ओके, तर बॅकग्राऊंड सिंपल याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्याची जी ऑपोजिट 24% ठेवलेली आहे आणि जे आहे त्या जागेवरती सेट केलेलं आहे. ओके, सेट केल्याच्यानंतर हे झालेलं आपलं बॅकग्राऊंड. त्याच्यावरती आपला जो काय पोर्शन असणार आहे हा पूर्ण या कॅनव्हासमध्ये असणार आहे, लक्षात ठेवा. ही भावना साईज आहे, लक्षात ठेवा 3000 विड्थ आणि 4000 हाईट, एकदम कडक साईज आहे. तुम्ही कोणती पण पत्रिका वगैरे लग्नपत्रिका वगैरे याच्यामध्ये डिझाईन करू शकता. ओके, त्याच्यानंतर इथे वरती बघता आपण काय केलेलं आहे, फ्लॅग होतं भावना. ओके, तर फ्लॅगची PNG आपल्याला काय केलेली आहे याच्यामध्ये ॲड केलेली आहे, जेणेकरून जो मागचा बॅकग्राऊंड असणार आहे तो दिसावा नाही, म्हणजे कमी दिसला पाहिजे आपल्याला. ओके, ते क्रिएटिव्हिटीनुसार आपण हे सर्व काही जे काय असेल ते ॲड केलेलं आहे. थोडं अंडो करतो, आहे त्या जागेवरती सेट होऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर पुढे बघू शकता तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये भेटणार आहे. 3 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे व्हिडिओमध्ये. ओके, परत सांगतोय भाऊ. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे काय असणार आहे भाऊ, इथे बघू शकता एक आहे आउटलाईन आणि एक आहे भाऊ तुम्हाला दिसत असेल व्हाईट कलरचा शेप. तर भाऊ आपल्या चॅनलवरती तुम्ही जर व्हिडिओ जर नसेल पाहिले तर जाऊन चेक करून घ्या. मी तुम्हाला सर्व टॉप 10 काहीतरी वाटतं असं भाऊ तुम्हाला मी सर्व जे काय एकदम टॉप ब्रशेस नाही सॉरी, जे काय शेप्स आहेत ते सर्व तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेले आहेत. जो तुम्हाला ह्याच्यामध्ये शेप दिसतोय तो सुद्धा त्याच्या रिलेटेड अजून सारे शेप्स आहेत जे तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यासाठी व्हिडिओ नक्की जाऊन पूर्ण बघून घ्या, तुम्हाला भेटून जाईल. ओके, त्याच्यानंतर पुढे येते त्यापैकी एक शेप आपण इथे काय केलेलं आहे ॲड केलेलं आहे. ॲड करून त्यांना आउटलाईन वगैरे दिलेले आहे. त्याच्यानंतर पुढे बघू शकता थोडी क्रिएटिव्हिटी आपण करणार आहे आजच्या डिझाईनमध्ये, जेणेकरून भावना ही जी क्रिएटिव्हिटी डिझाईनसाठी आपण डिझाईन करत असतो. ओके, 34. त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल, इथे वरती आपण काय केलेलं आहे, इथे मंगळसूत्र आणि तुम्हाला दिसत असेल आपले लाडके गणपती बाप्पा यांचे जे काही PNG वगैरे आहेत, तसेच सस्ने निमंत्रण, हे सर्व आपण काय केलेलं आहे एडिटेबल दिलेलं आहे. असं तुम्हाला कोणीच एडिटेबल देणार नाही, सर्व लॉक करून देतील भाऊ तुम्हाला. ओके, फक्त तुम्हाला चेंजेस असणार आहेत ते फक्त टेक्स्टमध्ये तुम्हाला चेंजेस करावे लागतील. पण आपल्या चॅनलवरती असं नाही, आपल्या तुम्हाला सर्व बॅकग्राऊंड वगैरे सर्व A to Z चेंजेस भेटून जातील तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता आता आपण टेक्स्टला सुरुवात करणार आहे. इथे बघू शकता आपण गणपती बाप्पांचा इथे फोटो सेंटरला ॲड वगैरे केलेला आहे. ओके, तुम्ही बघून काय करू शकता, हे जे तुम्हाला सांगू देतो आता तुम्हाला. ओके, तो तुम्हाला व्हाईट कलरचा जो पोर्शन दिसतोय त्याला तुम्ही कोणताही एक टेक्स्चर पण मारू शकता, म्हणजे फुलांसारखा. जसं की आता तुम्हाला मी एक मारून दाखवतो. ओके, सिंपल ते आपण काय करूया, त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर इथे टेक्स्चरवरती जायचं. टेक्स्चरवरती गेल्याच्यानंतर जो आपला भावना टेक्स्चर असणार आहे, ओके, तो टेक्स्चर काय करायचं तुम्ही इथे ॲड करून घ्या. ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, तुमचा जो टेक्स्चर असेल तो टेक्स्चर इथे शोधून घ्या. ओके, इथे बघू शकता टेक्स्चर आपला एक भेटलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. बघू शकता हा एकदम कसा असणार आहे, एकदम म्हणजे त्याच्यावरती आपण काय करायला लागेल सांगून देतो तुम्हाला. सिंपल आता हा एक आहे म्हणजे पूर्ण दिसतोय, त्याला आता आपण काय करूया, त्याची ऑपोजिट मायनस करूया. ओके, तर ऑपोजिट मायनस करायला काय करायचं, सिंपल त्याला क्लिक करायचं शेप्सला. त्या शेपला क्लिक केल्याच्यानंतर पुढे जायचं, ऑपोजिटवरती मायनस करा ऑपोजिट. ओके, आणि सिंपल त्याला एक म्हणजे कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर इथे रिलेटिव्ह साईजवरती सेट करून घ्या. सेट केल्याच्यानंतर
इथे जो टेक्स्चर मारलेला आहे तो अप्लाय करून घ्या आणि त्याला जो ऑपोजिट आहे त्याची पूर्ण घ्या. ही कोणती कॉपी असणार आहे लक्षात ठेवा. कॉपी केल्याच्या नंतर इथे काय करायचं आहे, बॅगला यायचं आहे आणि जो आपण ॲड केलेला आहे त्याच्या मागे म्हणजे अप्लाय करून द्यायचे. ओके, तुम्हाला इथे दिसून येईल, बघू शकता. असेल समजलं तरी परत एकदा सांगतो आहे. हा जो शेप असणार आहे त्याच्या मागे त्याची ही ऑपोजिट असणार आहे. ओके, त्याला आपण काय शॅडो दिलेले आहे ते शॅडो तुम्हाला रिमूव्ह करावं लागेल. बघू शकता, शॅडो रिमूव्ह केल्याच्यानंतर तुम्हाला कडक शेप प्रोव्हाइड करून दाखवलेला आहे मी. बघू शकता तुमच्यासमोर झालेला आहे. नसेल झाला तर जाऊन व्हिडिओ पाठीमागे बॅक करून घ्या. ओके, काय केलं आपण सिम्पल एक व्हाईट शेप होता सिंगल, त्या सिंगल आपण एक टेक्स्चर प्रोव्हाइड केलेला जो टेक्स्चरची ऑपोजिटी 100% होती. ते 100%ला आपण काय केलेलं आहे, पूर्ण शेपची ऑपोजिटी मायनस केलेली आहे आणि सेम शेप कॉपी करून त्याच्याच बॅकग्राऊंडला एक व्हाईट कलरचा शेप सेट केलेला आहे जेणेकरून ती लेअर त्याच्यावरती आले. लक्षात ठेवा. ओके, हा झालेला आहे तुमचा बॅकग्राऊंड. बघू शकता 1 2 3 असे. त्याच्यानंतर इथे पुढे आता आपण टेक्स्टला सुरुवात करणार आहे. तुम्हाला इथे दिसत असेल टेक्स्ट चालू करूया म्हणून. इथे बघू शकता गणपती बाप्पांचा फोटो लावलेला आहे, त्यांच्या खाली तुम्हाला दिसत असेल ओके प्राजक्ता आणि मनोज. हा जो फॉन्ट आहे इन्फिनिटी 10 नंबरचा फॉन्ट आहे. ओके, तुम्हाला दिसून येईल एकदम कडकमध्ये. तुमच्याजवळ कोणताही कोड असेल तर तुम्ही याच्यामध्ये चेंज वगैरे करू शकता. ओके, 22. त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. हे झालेलं आहे टेक्स्टच्या नंतर आता काय करणार आहे, जे काही मटेरियल असणार आहे ते सर्व तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दाखवतो. ओके, इथे बघू शकता हे आपण काय केलं आहे, थोडं क्रिएटिव्हिटीनुसार तुम्हाला इथे दिसत असेल जे एडिटेबल फॉन्ट आहेत ते आपण तुम्हाला मी प्रोव्हाइड करण्याचं काम केलं. बघू शकता शुभविवाह, ही शुभविवाहाची पाहून तुम्हाला कॅलिग्राफी दिसत असेल, फुल एडिटेबल आहे पाहून. ओके, जसं की PNG फॉर्मॅटमध्ये. लक्षात ठेवा कारण की ती कॅलिग्राफी आहे. नाही तर आता बरेच जण विचारतील भाऊ फॉन्ट कोणता आहे. तर भाऊ हा जो फॉन्ट आहे तुम्हाला आता सांगू देतो, शुभविवाहाचा हा फॉन्ट आहे ना, तो भाऊ फॉन्ट नसून भाऊ ती कॅलिग्राफी आहे. कॅलिग्राफी ही एका वेळीच डिझाईन केली जाते, म्हणजे एकदा डिझाईन केली जाते. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे येऊया. पुढचं जे काही PNG असणार आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करूया. इथे बघू शकता खाली आपण काय केलेलं आहे, हे ऑफ करूया. हे तर जे की विवाहस्थळ व हळदी समारंभानिमित्त आपण काय केलेलं आहे, इथे तुम्हाला रेड कलरचे बघू शकता PNG दिसून येतील. झूम करून दाखवतो आहे. ओके, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. भाऊ व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत. त्याच्यानंतर इथे बघू शकता नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे नक्की कमेंट करा. पासवर्ड फक्त कमेंट करू नका. लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता मी एक सिम्पल तुम्हाला काय केलं आहे, तुम्हाला एक वेक्टर PNG पण याच्यामध्ये प्रोव्हाइड करून दिलेली आहे. लक्षात ठेवा. जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही याच्यामध्ये ऑन करू शकता किंवा ऑफ करू शकता. ओके, तुम्हाला इथे दिसेल कडकमध्ये फुल एडिटेबल डिझाईन. त्याच्यानंतर इथे यायचं आहे. इथे आल्याच्यानंतर इथे बघू शकता पुढे हे काय असणार आहे, आता आपण काय करूया झूम आउट करूया. झूम केल्याच्यानंतर इथे बघू शकता हे जे काही वाद्य आहेत तुम्हाला दिसत असेल. ओके, त्यांची PNG वगैरे सर्व एडिटेबल आहे. बघू शकता मी इथे रिमूव्ह म्हणजे मुवमेंट वगैरे करून दाखवते. तुम्हाला दिसत असेल, नसेल दिसत झूम करून बघून घ्या. ओके, अंडू करूया. अंडू केल्याच्यानंतर इथे बघू शकता खाली आपण फ्लावर वगैरे ॲड केलं आहे. जर तुम्हाला जो फ्लावर वगैरे पाहिजे असेल तो पण सर्व तुम्ही याच्यामध्ये ॲड वगैरे करू शकता. प्लस इथे मोराची जी PNG तुम्हाला दिसत असेल. ओके, इथे बघू शकता त्याची आपण काय केलं, थोडी ऑपोजिटी म्हणजे जी ब्राईटनेस वगैरे जे असते ना, थोडीशी इथे कॉन्ट्रास्ट वाढवून घेतलेला आहे जेणेकरून जो मागचा बॅकग्राऊंड आहे त्याच्यावरती एकदम कडकमध्ये दिसून येईल. ओके, त्याच्यानंतर आता सांगून देतो हा जो फॉन्ट आहे हे फॉन्ट आपण कोणते यूज केले ते तुम्हाला सांगतो आहे. ओके, लक्ष द्या. हा जो मोराचा आपण त्याला काय करूया, लॉक करूया जेणेकरून कुठेही जाणार नाही. भाऊ व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड 6 अंकीमध्ये सांगितलेले आहेत भाऊ. ओके, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, त्याच्यानंतर ही PNG तुम्ही बघू शकता. ही PNG जी आहे ती आपण काय करणार आहे, ऑफ करूया. ऑफ म्हणजे डोळा त्याचा जो आहे तो ऑफ करूया. त्याच्यानंतर इथे बघू शकता हळदी समारंभाचे जे काही PNGs आहेत ते आपण याच्यामध्ये ॲड केल्याच्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर कसे क्रिएटिव्ह डिझाईन प्राजक्ता व मनोज यांच्या शुभविवाहानिमित्त आपण जी काही लग्नपत्रिका डिझाईन केले तुमच्यासाठी घेऊन आले भाऊ. PLP फाईल फुल एडिटेबल बघू शकता. सर्व मटेरियलसह सर्व बॅकग्राऊंडसह मी तुम्हाला प्रोव्हाइड केले. चला भेटू भाऊ पुढल्या व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. ओके, तर भाऊ 44. चला भेटू भाऊ पुढल्या व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपले चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. धन्यवाद.